नमस्कार. रक्षिताज किचन मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तवा पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी मी आधी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. तर 1 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने. 2 ग्लास पाणी ओतले त्यामध्ये आणि अर्धा चमचा मीठ टाकते. तर मी तांदूळ हा शिजायला ठेवला आहे. आपल्याला हा तांदूळ 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे. तर आपला तांदूळ शिजेपर्यंत मी पुलावचं सामान काढून घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 शिमला मिरची घेतलेली आहे. ती आपल्याला ह्या साईजची मोठ्या साईजची कट करायची आहे. कांदा पण मी 1 घेतलेला आहे, तो पण त्याच मोठ्या साईजने कट केलेला आहे. 1 ते 1.5 मोठे चमचे लाल तिखट घेतलं आहे. हळद घेतलेली आहे. त्यानंतर मी पावभाजी मसाला घेतलेला आहे. 1.5 चमचा धने पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे घेतलं आहे. टोमॅटो पण मी मोठे अशा पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत. गाजर पण आपण असे मोठे कट करून घ्यायचे आहेत. आणि इथं वाटाणे घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ हा शिजलेला आहे. थोडंसं चेक करून बघूयात. आपला तांदूळ शिजलेला आहे. मी आता गॅस बंद करते. आता मी हा राईस सगळा काढून घेते एका चाळणीमध्ये. आपल्याला तो सुट्टा करायचा. आपण ह्याला आता थंड करून देणार आहोत एका साईडला. तर मी आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी जिरे टाकते. जिरे टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा टाकणार आहोत. कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये मी शिमला मिरची टाकून घेतली. नंतर वाटाणा मी टाकते. त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. आता हे आपण 4 ते 5 मिनिटं शिजवून देणार आहे. आता ह्यामध्ये मी गाजर टाकते. मिक्स करून घ्यायचं. आता मी हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवते. गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे. आपले 2 मिनिटं आता झालेले आहे. यामध्ये मी आता टोमॅटो टाकते. टोमॅटो आपल्याला लास्टला टाकायचं आहे, कारण टोमॅटो लवकर शिजतं. त्यामध्ये शेवटी टाकायचं. आता ह्यामध्ये मी हळद टाकते. हळद टाकल्यानंतर धने पावडर टाकते. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते. मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हे परत 2 मिनिटं झाकून ठेवायचं. टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायचा पण नाहीये, तेव्हा मी 2च मिनिटं ठेवते झाकण. आता आपले 2 मिनिटं झालेले आहेत. तर ह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते. हलवून घेते मी कोथिंबीर टाकलेली. आता ह्यामध्ये आपण जो आपण तांदूळ शिजवून घेतला होता तो घालते मी सगळं.
तर आपण हा मिक्स करून घेतो. आपलं मिक्स करून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पावभाजी मसाला टाकते 1.5 चमचा. पुलावमध्ये कधी पण पावभाजी मसाला हा लास्ट टाकायचा असतो. आता आपण हा मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवतोय. आपले 2 मिनिटं झाले आहेत. पाहू शकता आपला हा तवा पुलाव रेडी आहे. तुम्ही आता एका डिशमध्ये काढून घेणार आहे. तर तुम्हाला ही तवा पुलावची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.